गोकुळ सोबत गोकुल। आपल्यासोबत आहेत सिने अभिनेते अमोल देसाई। तर या क्रांती दिनानिमित्त त्यांनी कशा पद्धतीने क्रांती दिन साजरा करतात ते जाणून घेऊया। नमस्कार, सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना क्रांती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। गेल्या काही वर्षांपासून मी फ्युजन ड्रामा स्कूलचे माझे काही विद्यार्थी आणि आम्ही हा दिन या ठिकाणी साजरा करायला येतोय। हा दिन साजरा करण्यासाठी इथे येण्यामागचा एकमेव हेतू आहे की मुलांना, जी आजकालची तरुण पिढी आहे, तर त्यांना या क्रांती दिनाचं महत्त्व कळावं किंवा किती कष्टातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून जवळपास 6 लाखाचा आकडा आहे तो, की 6 लाख लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे। तर त्या स्वातंत्र्याचा खूप छान उपभोग घ्यायला पाहिजे। म्हणजे आपण जे काही काम करतोय, म्हणजे कृतज्ञतेनं प्रामाणिक कृती करणं म्हणजे देशभक्ती, आणि ती जर आपण प्रामाणिक कृती केली तर ह्या शहीदांना ती खरी श्रद्धांजली असणार आहे। आणि हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी येतोय। कृष्णांत पर्यावरण असेल, प्रशासकीय अधिकारी सर्व असतील आमच्या गडिंग्लजचे, त्याचबरोबर साधना हायस्कूल असेल, घाळी कॉलेज असेल, शिवराज कॉलेज असेल, हे दरवर्षी येतात। माझी गडिंग्लजमधल्या इतर शाळांना देखील विनंती आहे की त्यांनी या क्रांती दिनादिवशी इथं यायला पाहिजेत, कारण ह्या सर्वांच्या बलिदानामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आणि त्यांच्या पश्चात या ठिकाणी क्रांती स्मृतिवन बनवलेलं आहे। नूलच्या एका गावातच जवळपास 29 क्रांतिकारक होते एका गावात। तर ऐतिहासिक ते गाव आहे, त्या गावाला जाऊन आपण भेट द्यायला पाहिजे असं मला या क्रांती दिनाच्या निमित्ताने वाटतं। नवीन या ठिकाणी पंचायत समितीची नवीन इमारत उभी राहिली, त्यावेळेला क्रांतीस्तंभाचं या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। प्रथमतः या ठिकाणी आजूबाजूला सगळे जे आहे हा परिसर स्वच्छ करण्याचं काम शासनामार्फत करण्यात आलं। त्यानंतर जे क्रांतिकारी आहेत त्यांच्या नावाने एक वेगळा विचार असावा, या लोकांना काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी गडिंग्लज तालुक्यातील पहिलं क्रांतीवन या ठिकाणी उभं करण्यात आलं। जे क्रांतिकारी आहेत त्यांच्या नावानं या ठिकाणी त्यांच्या नावाच्या पाट्या लावलेल्या आहेत, त्यांना बारकोडिंग केलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं हा क्रांती दिन आम्ही सगळ्यांना साजरा करतो। दरवर्षी या भागातील सर्व शाळा कॉलेजचे सर्व NCC विद्यार्थी, सर्व नागरिक यांच्या वतीनं 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी आम्ही या ठिकाणी क्रांती दिन साजरा करतो। आज मला सगळ्यांना हे सगळं कार्यक्रम करत असताना माझ्या तरुणपणामध्ये हे सगळं काम मी अगदी हौशेनं करत असतो, परंतु वाढता वयाचा विचार करता आता पुढील युवक पिढीनं ही सगळी जबाबदारी हातात घ्यायला पाहिजे आणि हा क्रांतीच्या ज्या उजाळ्या आहेत त्या त्यांनी जागवल्या पाहिजेत अशी मनापासून माझी खूप इच्छा आहे। क्रांती दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। बरेच वर्ष हा साजरा अशाच पद्धतीने झाला पाहिजे आणि इथून पुढच्या पिढीनं सुद्धा ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन हा क्रांती दिन इतक्याच मोठ्या उत्साहानं हा साजरा केला पाहिजे। कॅमेरामॅन संजय जाधवसह मी किसन दाभाले, न्यूज मराठी 24।